या संपूर्ण विश्वाचे मालक भगवान शिवशंकर आहेत. आणि भगवान शिवशंकरांनी या विश्वाच्या कल्याणासाठी, दुष्ट अशा रावणाचा वध करण्यासाठी आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या रक्षणासाठी 11वा रुद्र हा अवतार घेतला. आणि ते म्हणजे आपले बजरंग बली. आणि बजरंग बली यांना सीतामातेनं एक वरदान दिलेलं, आणि ते म्हणजे चिरंजीवी. अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी बजरंग बली चिरंजीवी म्हणून आज या पृथ्वीतलावरती आजही आहेत. आणि आज सुद्धा गंधमादन नावाच्या पर्वतावरती हे हनुमान आपलं दैवत श्रीरामाचा जप करत आहे. आणि जो भक्त मनापासून भक्ती करतोय त्याच्या मदतीला बजरंग बली आज सुद्धा धावून येतात, त्याचं रक्षण करतात आणि दुष्टांचा नाश करतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की आजच्या कलियुगामध्ये बजरंग बलीनं प्रत्यक्षात आपल्या 10 भक्तांना दर्शन दिले. आत्ता सुद्धा आजच्या काळामध्ये कोण आहेत ते भक्त जाणण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, विश्वासानं. कारण जसं आपण आपल्या आईवडिलांच्यावरती विश्वास ठेवतो, जी गोष्ट आपल्याला सांगितली, साधू संतांच्यावरती विश्वास ठेवतो, तशी ही गोष्ट विश्वासानं ऐका. कारण हे नातं आहे भक्तीचं, श्रद्धेचं. आणि मित्रांनो, शेवटी आम्हाला कमेंट जय श्रीराम, जय बजरंग बली अशा आम्हाला कमेंट जरूर करा. नाव जरी घेतलं तर ही शक्ती बजरंग बलीची तुमच्या पाठीशी नक्की उभी राहील. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर चला, जय श्रीराम म्हणून महापवित्र अशा या संतांची आपण माहिती जाणणार आहोत. तर मित्रांनो, पहिले जे संत आहेत, संत निमकरोली बाबा, आपण नाव ऐकलं असेल. त्यांचं जे मूळ नाव आहे लक्ष्मी नारायण शर्मा त्यांचं नाव होतं. उत्तर प्रदेश अकबरपूर त्या गावामध्ये या संतांचा जन्म सन 1900 साली झाला बघा जन्म. आणि याच्यानंतर 11 सप्टेंबर 1973 वृंदावनामध्ये देहत्याग केला, म्हणजे पंचतत्वामध्ये विलीन झाले. तर मित्रांनो, बाबा निमकरोली आपल्या हनुमानाचे फार मोठे भक्त होते, फार मोठे. आणि या भारत देशामध्ये अनेक ठिकाणी हनुमानाची त्यांनी मंदिरं बनवली बघा. निमकरोली बाबांचे अनेक चमत्कार आपल्याला पाहावयास मिळाले. एवढे एकनिष्ठ भक्त होते प्रभू रामचंद्र आणि आपल्या बजरंग बलीचे बघा. प्रत्येक क्षण हा भगवंतानं निर्माण केलाय, तो देवाचं नाव घेण्यासाठी निर्माण केलेला आहे. एवढी भक्ती त्यांची अफाट होती. आणि आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी प्रत्यक्षात बजरंग बली निमकरोली बाबांच्या जवळ आलेले होते. मित्रांनो, एवढी भक्ती अफाट बघा, आणि ही भक्तीची ताकद. आणि दुसरे महान संत, संत तुलसीदास. संत तुलसीदास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, डोळ्यासमोर उभी राहते ते हनुमान चालिसा. विचार करा, आजही आपण हनुमान चालिसा विश्वासानं वाचली तर नकारात्मक शक्ती आपल्या घरातील वाऱ्यासारखी पळून जाते बघा. भूत पिशाच घाबरून जातं बघा नुसतं हनुमानाच्या नावाला. त्या संत तुलसीदास यांना प्रत्यक्षात बजरंग बलीनं दर्शन दिलेलं होतं बघा. आणि संत तुलसीदास चित्रकूट या ठिकाणी राहत होते बघा. गंगा नदीच्या किनाऱ्यावरती प्रत्यक्षात कालरूपी हनुमंत त्या ठिकाणी आलेले होते, त्यांना दर्शन झालेलं होतं. अनेक ठिकाणी असं हा महिमा आहे, हा भक्तीचा आहे, विश्वासाचा आहे आणि इच्छाशक्तीचा आहे. लक्षात घ्या. थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगतोय. तिसरे संत आहेत संत रामकृष्ण परमहंस, ज्यांचा जन्म 1836 साली झाला आणि 1886 मध्ये या ब्रह्मतत्वामध्ये विलीन झाले. आणि रामकृष्ण परमहंस हे बजरंग बलीची फार मोठे भक्त होते. आणि कालिकाजी देवी, या कालिका देवीचे फार मोठे भक्त होते बघा, पुजारी सुद्धा होते. आणि या महाकालीच्या पुजारी म्हणून त्यांची फार मोठी ओळख आणि फार मोठी भक्ती. आणि देव आहे तरी कुठे हा शोधण्यासाठी रामकृष्ण परमहंस यांनी एवढी मोठी भक्ती केली प्रभू रामचंद्र आणि बजरंग बलीची, की देवालाही त्या ठिकाणी यावं लागलं आपल्या बजरंग बलींना बघा. एवढी भक्ती रामकृष्ण परमहंस, प्रत्यक्षात दर्शन त्यांना झालं. याच्यानंतर चौथे जे संत आहेत महान, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, शिर्डीचे साईबाबा. तर मित्रांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, प्रत्यक्षात दत्तात्रयांचा हा अवतार. आणि महाराज मनमाड रेल्वे स्टेशनपासून 16 किलोमीटर अंतरावरती पाथर्डी नावाचं गाव, या ठिकाणी श्री साईबाबा रूपात आले. श्री स्वामी समर्थ असं म्हटलं जातं. त्यांचा जो जन्म आहे तो 27 सप्टेंबर 1938 हा पुनर्जन्म आहे त्या ठिकाणी बघा स्वामी समर्थांचा, असं म्हटलं जातं बघ. आणि साईबाबा हे लहानपणापासून त्यांचं मूळ घर पहिलं प्रभू रामचंद्र आणि हनुमानाचे भक्त होते. आणि साईबाबांना पुढे हनुमानाचं दर्शन सुद्धा झालं होतं बघा.
साईबाबांच्यावरती हनुमानाची फार मोठी कृपा होती आणि साईबाबा प्रभू रामचंद्र आणि बजरंग बलीची फार मोठी भक्ती करत होते. अनेक चमत्कार आपण पाहिले असतील. आणि मित्रांनो, शेवटी रामविजय हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ शेवट ऐकला 1918 आणि देहत्याग त्या ठिकाणी साईबाबांनी केला. त्याच्यानंतर 5वे संत माधवाचार्यजी फार मोठे संत होते, फार मोठी भक्ती. इसवी सन 1238 त्यांचा जन्म झाला. आणि माधवाचार्यांची जी भक्ती होती, प्रभू रामचंद्र आणि हनुमानाची फार मोठी भक्ती होती. आणि एके दिवशी प्रत्यक्षात संत माधवाचार्य यांच्या आश्रमामध्ये बजरंग बली आले आणि त्यांना दर्शन दिलं होतं बघा. हा सगळा भक्तीचा महिमा, फार मोठी भक्ती. याच्यानंतर 6वे संत श्री व्यासराय तीर्थ, ह्या संतांचा जो जन्म आहे कर्नाटक, 1447 जन्म झाला, कावेरी नदीच्या काठावरती. आणि विजयनगर साम्राज्य आपण नाव ऐकलं असन. आणि या विजयनगरचे महान सम्राट श्रीकृष्ण देवराय यांचे गुरु श्री व्यासराय तीर्थ प्रभू रामचंद्र आणि हनुमानाचे फार मोठे भक्त होते. आणि या संपूर्ण देशामध्ये 732 मंदिरं हनुमानाची या संतांनी बांधली होती. एवढी अफाट भक्ती प्रभू रामचंद्रांची आणि आपल्या बजरंग बलीची. ज्या ठिकाणी श्रीरामांची भक्ती केली जाते त्या ठिकाणी बजरंग बली आनंदित होता. तो एवढ्या भक्तीला प्रसन्न झाले की या संतांना जाऊन दर्शन दिलं बजरंग बलीने. 6वे जे संत आहेत की ज्यांनी बजरंग बलीचं प्रत्यक्षात दर्शन घेतलं ते म्हणजे राघवेंद्र स्वामी. सन 1595 जन्म त्यांचा. फार मोठे रामभक्त होते, माधव समुदायाचे गुरु होते ते. त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडवले बघा. आणि हनुमानाची एवढी मोठी भक्ती केली, फार मोठी भक्ती केली की प्रत्यक्षात त्यांना हनुमानानं दर्शन येऊन दिलं बघा. आणि याच्यानंतर 1671 तुंगभद्रा नावाच्या नदीच्या काठावरती त्यांनी समाधी घेतली होती. मित्रांनो, 8वे संत हनुमान भक्त बघा, भद्राचल रामदास नावाचे संत होते. जन्म 1620 साली आणि 1688 या ब्रह्मतत्वामध्ये विलीन झालेली. त्यांचं मूळ नाव बघा, गोपन नाव होतं मूळ नाव. अब्दुल हसन तानशाह हा मुस्लिम शासक होता, याच्या दरबारामध्ये तहसीलदार म्हणून काम करत होते. आणि त्यांना एकदा महिलेने येऊन सांगितलं की भद्रगिरी पर्वतावरती हनुमानाची मूर्ती. आता महिलेवरती विश्वास ठेवला आणि हे गोपन जे तहसीलदार होते या पर्वतावरती गेल्याने पाहिलं तर काय, हनुमानाची मूर्ती आणली त्यांनी. आणि खम्माम जिल्हा या ठिकाणी गोदावरी नदी आणि या गोदावरी नदीच्या काठी फार मोठं हनुमानाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली. आता एवढं मोठं भव्य मंदिर बांधलं. ज्या राजाकडे कामाला होते तो बादशाह अब्दुल हसन तानशाह. आणि त्याला समजलं की आपल्या तिजोरीमधून पैसा या गोपननं घेतलं आणि हनुमानाचं मंदिर बांधलंय. त्या मुस्लिम शासकाला राग आला आणि गोवळकोंडा या ठिकाणी अंधाऱ्या कोठडीमध्ये या गोपनला त्या ठिकाणी टाकलं बघा. आता टाकल्यानंतर प्रत्येक क्षण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा आणि बजरंग बलीचा अंधाऱ्या कोठडीमध्ये नामस्मरण केलं आणि आपल्या भक्ताच्या हाकेला देव कसा धावून आला बघा. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हा जो मुस्लिम शासक होता अब्दुल तानशाह, याच्या स्वप्नामध्ये प्रभू रामचंद्र गेलते आणि स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की जे मंदिर बांधलंय बजरंग बलीचं त्याचं पैसे हे तू घेऊ द्या. त्याचं पैसे प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांनी धन त्याला दिलं बघा, धनाच्या स्वरूपात. हे स्वप्न राजाला पडलं. राजा घाबरला, लज्जित झाला आणि या गोपनला त्या ठिकाणी या गोळकोंड्याच्या तुरुंगातून सोडून दिलं बघा. की प्रत्यक्षात त्या ठिकाणी बजरंग बली या गोपनला भेटायला आले आणि पुढे भद्राचल रामदास म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली, संत म्हणून बघा. लक्षात घ्या, एवढी ताकद भक्तीची. मित्रांनो, भक्ती जर एकनिष्ठ असेल, एकनिष्ठ, तर कणाकणामध्ये परमेश्वर हा निश्चित आहे. या कलियुगामध्ये हनुमानजी आज सुद्धा आहेत बघा. भक्ती जर केली तर नक्की येतात दर्शन द्यायला. मित्रांनो, 9वे संत आहेत. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की समर्थ रामदास. जन्म रामनवमीला 1608 साली गोदावरीच्या तीरावरती आणि 1681 त्यांनी आपला देह ठेवला. मित्रांनो, एवढी अफाट भक्ती की या महाराष्ट्रामध्ये अनेक आखाडे आणि अनेक हनुमानाची मंदिरं रामदास स्वामींनी बांधली बघा. गावागावात तुम्ही जा, फार मोठं कार्य. आणि या संत रामदास स्वामींना सुद्धा दर्शन हनुमानानं दिलेले आहे बघा. म्हणजे आज सुद्धा बघा आपल्या भक्तासाठी धावून येतात. तर मित्रांनो, शेवटच्यात आपण पाहणार आहोत 10वे संत, संत त्यागराज. 1767 सालचा जन्म
आणि 1847ला या ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन गेले. फार मोठे राम आणि हनुमानाचे भक्त होते बघा. प्रत्येक क्षण त्यांनी बजरंगबलीची भक्ती केली बघा. 6 करोड रामनामाचा जप या संत त्यागराज महाराजांनी केलता बघा. 6 करोड एकाच वेळी. आणि एवढी अफाट भक्ती पाहून, एवढा विश्वास पाहून गंधमादन नावाच्या पर्वतावरती हनुमानजी बसलेले होते, रामन जप करत होते. तिथून ते दर्शन द्यायला या संतांना आले बघा. मित्रांनो, अशा प्रकारे 10 अशा संतांना हनुमानजीनं दर्शन दिलं बघा घरी जाऊन प्रत्यक्षात. तुम्हाला जर अजून संतांची नावं माहीत असताल की कोणाला दर्शन दिलं तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि मित्रांनो, विश्वास ठेवा. ज्या ठिकाणी भक्ती असते त्या ठिकाणी शक्ती निश्चित येते, इच्छाशक्ती निर्माण होते आणि देवालाही त्या ठिकाणी यावं लागतं. आणि मित्रांनो, आजचं कलियुगातलं दैवत म्हणजे आपले बजरंगबली आहेत. भगवान शिवशंकराचा 11वा रुद्राचा अवतार आजसुद्धा भक्ताच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे. फक्त भक्ती ही मनापासून पाहिजे. मित्रांनो, ही माहिती जर आवडली असेल ना तरच लाईक करा आणि शेवटी आम्हाला कमेंट विश्वासानं जय बजरंगबली, जय श्रीराम अशी आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.